परम शांती, बेहदचे बापूजी, बेहदची ब्रह्मामा आणि बेहदचा सर्व परिवार ह्यांना प्रणाम. बेहदचे परमज्ञान किंवा आत्मज्ञानाकडे वाटचाल ह्या पुस्तकाचे आपण आता ऑडिओ स्वरूप पाहू. बेहदच्या ज्ञानाचा परिचय किंवा प्रस्तावना. गीतेत सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा धर्मग्लानी होईल तेव्हा तेव्हा परमात्मा या सृष्टीवर साधारण रूपात येऊन अधर्माचा अंत करतील. मग आज काय अधर्म आणि अत्याचार होत नाही आहेत का? आणि मनुष्य पशु समान वागताना दिसत नाही आहे का? आजकाल हे जग इतकं दर्जाहीन कसं काय होत चाललंय? या उपर आणखीन काय कलियुग यायचं बाकी आहे? जे आपण या स्थूल डोळ्यांनी बघतो केवळ तेवढंच सत्य आहे का? आपण या 5 तत्वांच्या मृत्यू लोकात कसे आणि केव्हा आलो याचे रहस्य कोण सांगू शकेल? याचे रहस्य कुणीही धर्मपिता, धर्मगुरू किंवा महात्मा सांगू शकत नाही. म्हणूनच श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की मीच संत, महात्मा आणि गुरूंचा उद्धार करतो. केवळ परमात्माच आपल्याला मृत्यूलोकातून परमलोकात पोचवण्यासाठी दिव्य ज्ञान देऊ शकतो. तसंच आपण या 5 तत्वातून निघून परमतत्वांच्या दुनियेत कसं काय जाऊ शकतो हे केवळ आपल्याला परमात्म्याचे ज्ञान घेतल्यानंतरच समजतं. ज्या प्रकारे मातेच्या गर्भात आधी बीजारोपण होतं आणि मग त्याला हळूहळू आकार येत येत तो 5 तत्वांचा पुतळा तयार होतो, त्याचप्रमाणे आपण निराकारीतून आकारी आणि आकारीतून साकारी स्वरूपात हळूहळू अवतरित झालोय. जेव्हा न धरती, न वायू, न आकाश होतं तेव्हा काय होतं बरं? तसंच चंद्र, तारे आणि नक्षत्रे कुठून आली? आपण आधी कुठे होतो आणि आपण पृथ्वीवर कसं काय आलो? जी दृश्य आपण या स्थूल डोळ्यांनी पाहतो ती जर खोटी असतील तर मग सत्य काय आहे? आज आपले देवी देवता कुठे आहेत? ते पण आज मनुष्य रूपात धर्तीवर वावरत आहेत का? आज या पृथ्वीवर जेवढे धर्म आहेत ते या काही हजार वर्षांपूर्वीच आले आहेत, पण आपलं ब्रह्मांड तर काही खरब वर्ष जुनं आहे ना. मग हे पहिले धर्मपिता आहेत, त्यांचे पूर्वज कोण आहेत? आणि हे सर्व धर्म यायच्या आधी कुठला धर्म होता? परमात्मा धर्माशी बांधील आहे का? परमात्म्याला आपण घर बसल्या प्राप्त करू शकतो का? आपली पृथ्वी या ब्रह्मांडात एका सुईच्या टोका एवढी आहे फक्त. आणि आपल्या शास्त्रात लिहिलं आहे की क्षणाक्षणाला अनंत ब्रह्मांडे निर्माण होतात आणि संपतात. तर अनंत कोटी ब्रह्मांड काय आहेत? ती कशी तयार झाली आणि कुणी बनवली? आणि या अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक कोण आहे? या ब्रह्मांडाचा चालक कोण आहे? तो ते ब्रह्मांडाचे व्यवहार कसे चालवतो आणि ब्रह्मांडाचे विसर्जन कसे करतो? अविनाशी दुनिया कुठे आहे आणि आत्मा तिथे कसा काय जाऊ शकतो? बेहदचे अमर्याद विश्व किती मोठं आहे? त्याच्या आदी, मध्य आणि अंताचं रहस्य काय आहे? या सर्व प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला या पुस्तकातील अमर्याद ज्ञान सागरात खूप खोलवर जावं लागेल. आणि नंतर जी माहिती मिळेल त्याने तुमचे समाधान होईल आणि नंतर तुम्ही परमशांतीच्या मार्गावर अग्रेसर व्हाल. कारण आत्मस्वरूप होऊन परमशांतीमध्ये लीन होणं हेच तर आपलं अंतिम ध्येय आहे, परमशांती. आता आपण या पुस्तकातील विषय पाहू. प्रकरण पहिले, मर्यादित म्हणजे हद किंवा अमर्याद किंवा बेहद आत्मा. प्रकरण दुसरं, शिव, महाशिव आणि परम महाशिव यामधील अंतर. प्रकरण तिसरे, कालचक्र आणि ब्रह्माचा समय. प्रकरण चौथे, अमर्याद किंवा बेहद विश्व किती व्यापक आहे. प्रकरण पाचवे, अमर्याद किंवा बेहद विश्वाचे मालक किंवा वडील कोण. प्रकरण सहावे, अमर्याद किंवा बेहदचा योग कुणाशी लावावा. प्रकरण सातवे, अमर्याद किंवा बेहदच्या विश्वाचे महापरिवर्तनासाठी महामंत्र. प्रकरण आठवे, विनाश नाही, आता अमर्याद किंवा बेहद विश्वाचे महापरिवर्तन होईल. प्रकरण 9, स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन कसं होईल. प्रकरण 10, आपण सहयोगी कसे बनाल. प्रकरण 11, आत्मस्वरूपात परमप्रकाशाची अनुभूती. प्रकरण 12, यूट्यूब चॅनल बाबत महत्त्वाची माहिती. प्रकरण 13, बेहदच्या मा यांचे दिव्य संदेश. प्रकरण 14, परम महासंकल्प. आता आपण प्रकरण पहिले पाहू. मर्यादित म्हणजे हद आणि अमर्याद म्हणजे बेहद आत्मे. हद मर्यादित
म्हणजे 5 तत्वांचे आणि बेहद अमर्याद म्हणजे या मर्यादित विश्वाच्या पलीकडे असणारे परमतत्वांचे जग. आत्माच्या रहस्याबद्दल तर आपण सर्वजण जाणतो आणि मान्य करतो, पण त्याच्या मूळ स्वरूपाशी आपली ओळख आहे का? मर्यादित आत्म्याचे सृजन तत्वांपासून झालं आहे, तर अमर्याद आत्मा परमप्रकाशापासून सृजित आहे. मर्यादित आत्मा आणि जीवात्मा यात काहीच फरक नाही, कारण दोन्हीही अमर्याद ज्ञानापासून लांब राहतात आणि त्यांचे परम सत्य ज्ञानाशी काहीच देणं घेणं नसतं. हे मर्यादित आत्मे या मायावी दुनियेतच मग्न असतात आणि या उलट अमर्याद आत्मे परमदिव्य ज्ञानाच्या शोधार्थ सगळीकडे भटकत राहतात आणि विश्वकल्याण कसं करता येईल ते पाहत असतात. मर्यादित आत्म्याचे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर असते, तर अमर्याद आत्म्याचे स्थूल, सूक्ष्म, कारण शरीर, महाकारण शरीर आणि परम महाकारण शरीर असतं. अमर्याद आत्म्यामध्ये अमर्याद शक्ती असतात, ज्या अनेकानेक आवरणांच्या खाली दबलेल्या असतात. म्हणूनच या शक्ती जागवण्यासाठी आत्म्याच्या शक्ती जागवायला हव्यात. अमर्याद आत्म्यांमध्ये अमर्याद परमप्रकाश आहे, जो अनंत अनंत सूर्याच्या शक्तीपेक्षाही जास्त शक्तिशाली आहे. या शक्तींना जागृत करण्यासाठी आत्म्याला 4 पुरुषार्थांच्या द्वारे ही आवरणे किंवा पुटे दूर करावी लागतील, जसे ज्ञान, योग, सेवा आणि धारणा. मर्यादित आत्म्यावरील आवरण ही आवरणे आहेत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी म्हणजे पंचमहाभूते. आणि बेहद किंवा अमर्याद आत्म्यावरील आवरणे आहेत परमप्रकाश. सगळ्यात पहिले आवरण आहे परमप्रकाश, परम महातत्व, परम तत्व जसे परम आकाश, परम वायू आणि परम अग्नी. त्याच्यानंतर येतंय स्थूल आकाश तत्व, त्याच्यानंतर स्थूल वायू, स्थूल अग्नी, स्थूल जल, स्थूल पृथ्वी तत्व. आता प्रश्न हा आहे की आत्म्यामध्ये शक्ती कशी येईल? त्यासाठी गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की हे पार्थ, तू देह आणि देहाच्या सर्व संबंधिकांना विसरून मला म्हणजे परमात्म्यालाच फक्त लक्षात ठेव. म्हणजे संसारात राहून सुद्धा मनाने सतत माझ्याशी एकरूप राहा, तर मी तुझे मागील सर्व पाप नष्ट करून तुला उंचच उंच परमधामामध्ये घेऊन जाईन. गीतेमध्ये सुद्धा निरंतर कर्मयोगाचे वर्णन आहे. यासाठी आपल्याला आत्मस्वरूपाचा अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे. या अभ्यासाने आत्मा अनेकानेक आवरणांना दूर करून योग बलाद्वारे परमप्रकाश प्राप्त करतो. आत्मस्वरूपामध्ये राहून बुद्धीने आपण त्या बेहदच्या अविनाशी परमधामामध्ये जाऊन बेहदच्या परमात्म्याकडून परमशक्ती घेऊन आपल्या बेहदच्या शक्तींना जागृत करू शकतो. बेहदच्या पॉवर हाऊसकडून शक्ती घेण्यासाठी मात्र आपल्याला आत्म्याच्या वरची सर्व आवरणे दूर करावी लागतात. आत्मा जेव्हा जेव्हा परमप्रकाश प्राप्त करतो तेव्हा सर्वात आधी आकाश तत्व त्याला ग्रहण करतो आणि आकाश तत्व परम प्रकाशाला परम अग्नी आणि परम वायूमध्ये परिवर्तित करतो. कारण आपले वायुमंडळ नकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे, ज्यामुळे आकाश तत्व परमप्रकाशाला वायुमंडळात विसर्जित करतो. म्हणून परमप्रकाश ग्रहण करायचा असल्यास ही सर्व आवरणे दूर करणं अत्यावश्यक असतं, ज्यासाठी आत्म्याला परम ज्ञान धारण करावे लागते आणि निरंतर कर्मयोगाचा अभ्यास करून आपली आत्मज्योत जागृत करावी लागते. ज्याप्रमाणे दिवा पेटवण्यासाठी केवळ एक ठिणगी किंवा ज्योत पुरेशी असते, त्याचप्रमाणे आत्मज्योत जागृत झाल्यानंतर त्याच्यावरची सगळी आवरणे आपोआप दूर होतात आणि आत्मा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त करतो. परमशांती. परमशांती प्रकरण दुसरे. शिव, महाशिव आणि परम महाशिव यामधील अंतर. भक्ती मार्गात शिवाला स्वयंभू म्हणजे जन्ममरण नसलेला असं म्हणतात. पण मग खरंच शिव मरत नाहीत का? शिव आपल्या ब्रह्मांडाचा मालक आहे, म्हणजेच निर्माता आहे. निराकारी अवस्थेत असताना शिव ब्रह्मांडाची रचना करतो. नंतर शिव निराकारीपासून आकारी स्वरूपात येतो. शिवशक्ती हे रूप आकारी आणि शंकर पार्वती हे रूप साकारी रूप होय. शिवाला आपण स्वयंभू म्हणू शकत नाही, कारण त्याचा पण रचनाकार महाशिव आहे. महाशिव गॅलेक्सीचा मालक आहे. असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडाचा मालक शिव आहे. म्हणजे असे अनंत अनंत शिव आहेत. महाशिवाचा पण रचनाकार आहे परम महाशिव.
परम महाशिव युनिवर्सचा मालक किंवा रचनाकार आहे. जेव्हा ब्रह्मांडाची सुरुवात होते तेव्हा शिवाच्या समयाची पण सुरुवात होते. जसे महाशिव संकल्प करतो की मी एकातून अनेकाची निर्मिती करू इच्छितो, तेव्हा परमप्रकाशाच्या तुकड्यांपासून अनंत अनंत शिव तयार होतात. शिव आधी निराकारीपासून आकारी होतो. निराकारी शिवशक्तीपासून विष्णूची रचना झाली. विष्णूच्या नाभीपासून ब्रह्माजी निर्माण झाले. ब्रह्माने संकल्पांपासून फरिश्ते किंवा देवदूतांची रचना केली. यानंतर सर्वात आधी फरिश्ते किंवा देवदूतांची दुनिया होती. या देवदूतांपासून मग देवता तयार झाल्या. मग देवतांपासून मनुष्य तयार झाला. रचना वाढत गेली तसतसं या ब्रह्मांडाचं पतन होत गेलं. प्रलय कल्पप्रलय होत राहिले, तसेच ब्रह्मांडाचे सृजन आणि विसर्जन पण होत राहिले. शिवाने आपल्या संकल्पांमधून स्वतःमधून शक्ती तयार केली. शिवशक्ती आकारी रूपाने शिवपुरीमध्ये राहतात. हिमालयात राहणारे शंकर पार्वती हे शिवशक्तीचे साकारी रूप आहे. एक सूर्य म्हणजे एक ब्रह्मांड. एका ब्रह्मांडाचा रचनाकार शिव आहे. आणि अशी अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत. म्हणजे असे अनंत कोटी शिव पण असले पाहिजेत ना, कारण ते त्याचे मालक आहेत. मग या सगळ्यांना निर्माण कुणी केलं? तर मग महाशिव जो महाब्रह्मांडाचा रचनाकार आहे तो पण आहे, कारण त्याने गॅलेक्सीची रचना केली. आणि विज्ञानाच्या सांगण्यानुसार अशा अनेकानेक गॅलेक्सी आहेत. तर मग महाशिव पण अनंत असतीलच. महाशिवाचा पण रचनाकार आहे परम महाशिव, जो युनिवर्सचा मालक आहे. तसंच आज विज्ञान म्हणतंय की असे 10च्या पुढे 500 शून्य एवढं, म्हणजेच 10 to the power 500 एवढे युनिवर्स आहेत. म्हणजे तेवढेच परम महाशिव पण आहेतच ना. अमर्याद विश्व अनंत आणि त्याचे रचनाकार पण वेगवेगळे आणि अनंत आहेत. शिव महाशिव आणि परम महाशिव समजून घेण्यासाठी आपण समयचक्र समजून घेऊ. एका ब्रह्मांडाचा मालक शिव याचं घड्याळ त्याच्या सोबतच चालू होतं आणि ते त्याच्यापुरतीच मर्यादित राहतं. आपल्या शास्त्रांनुसार एका ब्रह्मांडाची आयु ब्रह्माची 100 वर्ष, म्हणजेच शिवाची आयु पण तेवढीच. हे सरळच आहे ना. म्हणजे ही 100 वर्ष पूर्ण झाली की शिव सूर्यामध्ये प्रवेश करून कालाग्नी तयार करून पूर्ण ब्रह्मांड आपल्या आत समाविष्ट करून कालाग्नीमध्ये नष्ट होतो आणि त्याच्यापासून ब्लॅक होल निर्माण होतो. आज आपल्या गॅलेक्सीमध्ये असे कितीतरी ब्लॅक होल फिरत आहेत. ब्लॅक होलच्या आत पण शिव आहे. याचे प्रमाण म्हणजे त्यातली गुरुत्वाकर्षण शक्ती, म्हणजेच शिवाची चैतन्य शक्ती. अशी शक्ती जी तेव्हा तयार होते जेव्हा शिव सूर्यात प्रवेश करून आपल्या आतून कालाग्नी तयार करून सर्व ब्रह्मांडाचा नाश करतो आणि त्याचा ब्लॅक होल तयार होतो. शास्त्रानुसार प्रत्येक क्षणाक्षणाला अनंत अनंत ब्रह्मांडांची निर्मिती होते आणि नाश होतो. आता हा क्षण कुणाचा? तर महाशिवाच्या क्षणात अनंत कोटी ब्रह्मांड बनतात आणि विसर्जित होतात. जसं आपल्या घड्याळात 3 काटे असतात ना, त्यातली सेकंद काट्याची सुई शिवाची, मिनिट काट्याची सुई महाशिवाची आणि तास काट्याची सुई परम महाशिवाची. याच्यावरून आता तुम्ही अनुमान लावा की अमर्याद विश्वाच्या रचनाकाराच्या सुईची गती काय असेल. ब्रह्माची 100 वर्ष, महाशिवाचा एक क्षण असतो. जेव्हा शिवाची शक्ती संपते तेव्हा शिव आपल्या ब्रह्मांडाचं विसर्जन करतो. तेव्हा शिव पण सामान्य जीवासारखा होतो. परमात्म्याचा सामान्य आत्मा होतो. शिव निराकारी रूपाने परमधामामध्ये राहतो आणि तो आपल्या अवतारांच्याकडून काम करून घेतो. शिव निराकारी रूपात राहून आकारी शिवशक्तीकडून काम करून घेतो, जे शिवपुरीत राहतात. आणि शिवशक्ती शंकर पार्वतीकडून काम करून घेतात, जे कैलास पर्वतावर राहतात. जेव्हा जेव्हा धर्तीवर आसुरी शक्ती वाढतात तेव्हा तेव्हा शंकर प्रलय करून विनाश करतो. आता पहा, 4 युग झाल्यानंतर अर्धप्रलय होतो आणि 71 वेळा अर्धप्रलय झाल्यानंतर प्रलय होतो. जेव्हा जेव्हा धर्मग्लानी होऊन पाप आणि अत्याचार अतिप्रमाणात वाढतात तेव्हा शिव शंकर भगवानांच्याकडून तांडव करून घेतात. गॅलेक्सीचे आयुष्य संपल्यानंतर महाशिव पण महाकाल होऊन महाप्रलय करतो आणि आपल्या रोमारोमात अनंत कोटी ब्रह्मांड सामावून घेतो. अशा प्रकारे सृजन विसर्जन होतच राहते.
आज आपल्या ब्रह्मांडाची परिस्थिती अशी आहे की शिवाने या ब्रह्मांडाची निर्मिती ब्रह्माच्या पहिल्या 50 वर्षात केली होती. ब्रह्माचा पहिला परार्ध संपला आहे. जेव्हा जेव्हा शिवातील शक्ती संपते तेव्हा तेव्हा विसर्जन होते. त्यानंतर शिव महाशिवाकडून शक्ती घेऊन पुन्हा पुन्हा सृजन करतो. जेव्हा शिव सृष्टीची रचना करतो तेव्हा त्याला पण मन वचन आणि कर्मानुसार कर्मबंधन लागू होते. म्हणजे शिव महाशिव परम महाशिव जेव्हा जेव्हा संकल्पातून सृष्टीची रचना करतात तेव्हा त्यांना पण कर्मबंधन लागू होते. निराकारी शिवाचे काम ब्रह्मांडांना नियंत्रित करणे हे आहे. शिव पूर्ण ब्रह्मांडावर लक्ष ठेवतो. शंकर एक साकारी अवतार आहे. नियमानुसार जो सृजन करतो तोच फक्त विसर्जन करू शकतो. विसर्जन म्हणजे मुक्ती. ज्ञानानुसार जेव्हा शिव या ब्रह्मांडाचा अंत करतो तेव्हा मोक्ष किंवा मुक्तीला प्राप्त होतो. बेहदचे ज्ञान हे परमप्रकाशाचे ज्ञान आहे आणि हेच तुम्हाला परम सत्य ज्ञान देते. कलियुगातील मनुष्याला वाटतं की कर्मकांड केल्याने मोक्ष प्राप्त होतो, पण हे चूक आहे. शिव हाच परमात्मा आहे. परमात्म्याने देवदूत आणि देवता यांची निर्मिती केली. देवदूत परमतत्वांचे होते आणि देवता 3 तत्वांच्या होत्या. मनुष्य जीवात्मा झाले आहेत. प्राण्यांना पण जीवात्माच म्हणावे लागेल. जी लोक आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान जाणतात त्यांनाच केवळ मनुष्य म्हणता येईल. जो परमात्म्याला जाणत नाही तो केवळ जीव म्हणता येईल. मनुष्याने शिवाचे ध्यान करावे, कारण शिव पण महाशिवाचे ध्यान करतो. परंतु अनेक सृजन विसर्जनामुळे आता शिवामध्ये शक्ती राहिली नसल्याने सर्वांनी सर्वोच्च परमात्म्याचे ध्यान करणे योग्य ठरेल. या आपल्या ब्रह्मांडाचा शिव देखील शक्तिहीन झाला आहे. जर आत्म्याला कायमची मरण चक्रातून सुटका करून आपला आत्मा चिरंतन ठेवायचा असेल तर सर्वोच्च परम 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 महाशिवाची आराधना करावी लागेल. श्रीमद भगवत गीतेमध्ये एक खूप चांगली गोष्ट सांगितली आहे की हे अर्जुना, जर तू परमपदावर जाऊ इच्छित असशील तर परमतत्वांना सूर्याप्रमाणे स्वतःमध्ये प्रकाशित कर, तरच तू जीवन मृत्यूच्या पार जाशील आणि परमपदाला प्राप्त करशील. कृष्ण सर्वोच्च परमात्म्याचेच अवतार होते. श्रीकृष्ण म्हणाले की तू मलाच केवळ आठवत राहा, सर्व धर्म त्याग करून मला शरण ये, माझे ज्ञान घे, तर मी तुला उंचच उंच परमधामामध्ये घेऊन जाईन. म्हणून गीतेत हे पण सांगितलं आहे की मी जप तप ध्यान किंवा योगाद्वारे नाही तर मुख्यत्वे करून ज्ञानाद्वारेच साध्य होतो किंवा प्राप्त होतो. परम शांती. आता आपण प्रकरण 3 म्हणजेच कालचक्र आणि ब्रह्माचा काल पाहू. कलियुगाची आयु आहे 4,32,000 वर्षे. द्वापार युगाची आयु आहे 8,64,000 वर्षे. त्रेतायुगाची आयु आहे 12,96,000 वर्षे. सत्ययुगाची आयु आहे 17,28,000 वर्षे आणि एका चतुर्युगाची आयु आहे 43,20,000 वर्षे. धर्तीवर जेव्हा 4 युग संपतात तेव्हा अर्धप्रलय होतो, म्हणजेच 43,20,000 वर्षांनी. जेव्हा 71 वेळा चतुर्युग होतात तेव्हा एक मन्वंतर होते किंवा एक प्रलय होतो. 14 मन्वंतर किंवा एक प्रलयानंतर एक कल्पप्रलय होतो. एक कल्पप्रलयामध्ये 3 लोक जसे भूलोक, भुवलोक, स्वर्गलोक हे नाश पावतात, म्हणजे स्वर्गातले देवता पण नाश पावतात. म्हणून देवतांचे आयुष्य ब्रह्माचा 1 दिवस आपण म्हणू. 14 मन्वंतर झाले की 1000 चतुर्युग संपतात, म्हणजेच ब्रह्माचा 1 दिवस होतो. म्हणजेच 4,32,00,00,000 वर्षांनी हा ब्रह्माचा 1 दिवस संपतो. आता पाहू एक चतुर्युग म्हणजेच एक अर्धप्रलय. 71 वेळा चतुर्युग झाल्यानंतर एक मन्वंतर किंवा एक प्रलय होतो. आता 1000 चतुर्युग झाल्यावर एक कल्पप्रलय होतो आणि 36,000 कल्पप्रलय संपल्यानंतर एक महाकल्पप्रलय होतो. ब्रह्माचे समय चक्र. ब्रह्माचा 1 दिवस बरोबर 1000 चतुर्युग बरोबर 4,32,00,00,000 वर्षे. ब्रह्माचा 1 दिवस अधिक 1 रात्र बरोबर 8,64,00,00,000 वर्षे. ब्रह्माचा 1 महिना बरोबर 2,59,20,00,000 वर्षे.
ब्रह्माचे 1 वर्ष बरोबर 31 खरब 10 अरब 40 करोड वर्षे. ब्रह्माची 50 वर्षे बरोबर 1 परार्ध बरोबर 15 नील 55 खरब 20 अरब वर्षे. ब्रह्माची 100 वर्षे बरोबर 2 परार्ध बरोबर 31 नील 10 खरब 40 करोड वर्षे. आणि एका ब्रह्मांडाचे आयुष्य बरोबर ब्रह्माची 100 वर्षे. ब्रह्माची 100 वर्षे पूर्ण झाली की शिवामधील शक्ती संपते आणि शिव सूर्याच्या आत प्रवेश करून कालाग्नी तयार करून पूर्ण ब्रह्मांडाचे 14 लोक म्हणजे जसे 7 वरचे लोक आणि 7 पाताल लोक आपल्या रोमारोमात खेचून घेतो, म्हणजे पूर्ण ब्रह्मांड आपल्या आतमध्ये सामावून घेतो आणि एक ब्लॅक होल तयार होतो. या शिवापाशी आता परत नवीन ब्रह्मांडाची रचना करण्यासाठी शक्ती नसल्याने तो असाच गॅलेक्सीमध्ये फिरत राहतो. विज्ञानाने पण आपल्याला शिकवले आहे की असे कितीतरी ब्लॅक होल आपल्या गॅलेक्सीमध्ये फिरत असतात. आता महाशिव दुसऱ्या एखाद्या शिवाला ब्रह्मांडाची रचना करायला लावतो. म्हणून असं म्हणतात की प्रति क्षणात अनंत अनंत ब्रह्मांडांची रचना होते आणि नाश पावते. अशा प्रकारे उत्पत्ती, प्रलय, महाप्रलय यांचे चक्र सतत चालू असते. यालाच महाकल्पचक्र असे म्हणतात. वर्तमान समय हिंदू कालगणना. ब्रह्माचा पहिला परार्ध संपून दुसरा परार्ध आत्ता चालू आहे. दुसऱ्या परार्धाचा पहिला दिवस चालू आहे. पहिल्या दिवसाचे 6 मन्वंतर संपले आहेत आणि 7वा मन्वंतर चालू आहे. 7व्या मन्वंतराचे 27 चतुर्युग संपले आहेत. 28व्या चतुर्युगाचे कलियुग चालू आहे. कलियुगाची पण जवळपास 5118 वर्षे पूर्ण झाली आहेत. शास्त्रानुसार कलियुगाची आता बाल्यावस्था चालू आहे. कलियुगाची पूर्ती व्हायला अजून 4,26,882 वर्षे बाकी आहेत. म्हणजे जर हा कल्प आणि ह्या ब्रह्मांडाची पूर्ती व्हायला खरब वर्षे शिल्लक असतील तर मग आता काळ कोणता चालू आहे? कारण हिंदू कालगणनेनुसार कल्की अवतार व्हायला अजून लाखो वर्षांचा अवधी शिल्लक आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो की ईश्वर पण काळाच्या काळात गुरफटलेला आहे की काय? तो कालचक्र बदलून का नाही टाकत? ईश्वर का समयचक्र पूर्ण व्हायची वाट बघत आहे? ईश्वर ह्या सृष्टीची स्थिती लक्षात घेऊन सुद्धा परिवर्तन का करत नाही आहे? हे असे काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे केवळ परमपिताच देऊ शकतात. परम शांती. आता आपण पाहू प्रकरण 4 म्हणजेच बेहदचे विश्व किती मोठे आहे. हे विश्व कितपत मोठं आहे? प्रश्न अगदी छोटासाच आहे, पण उत्तर इतकं सहज आहे का? आज आपण सर्व धर्म, जाती, पंथ आणि अनेक बंधनांच्या मध्ये अडकलेले आहोत. या सर्व मायाजाळातून, मोह आणि संबंध यातून मनाने आपण कसे काय मुक्त होऊ शकतो? या पृथ्वीपासून लांब अशी एक दुनिया आहे का जिथे ही सारी बंधने समाप्त होतात आणि आत्मा मूळ स्वरूपात स्थित होतो? आणि ते शक्य आहे का? बेहदचे विश्व कितपत मोठं आहे? शास्त्रानुसार अशी अनंत कोटी ब्रह्मांडे आहेत. एक ब्रह्मांड म्हणजे एक सूर्य. एका सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती जिथपर्यंत पोचते तिथपर्यंत ब्रह्मापुरी आहे, म्हणजे एक ब्रह्मांड आहे. विज्ञानानुसार 150 अरब प्रकाश वर्षापर्यंतचे युनिवर्स विजिबल आहे. 150 अरब प्रकाश वर्षे आपल्या युनिवर्सची शून्य कला आहे आणि या कलेच्या युनिवर्समध्ये अरबो गॅलेक्सी आहेत आणि एक गॅलेक्सीमध्ये असे कितीतरी अरब सूर्यमंडळ आहेत. जसे की आपल्या आकाशगंगा गॅलेक्सीमध्ये जवळपास 800 अरब सूर्यमंडळ आहेत. आपल्या शेजारची गॅलेक्सी अँड्रोमेडामध्ये जवळपास 1000 सूर्यमंडळ आहेत. अरबोंनी सूर्यमंडळ एकत्र येऊन एक गॅलेक्सी तयार होते आणि त्याच्या मध्यावर जो महासूर्य आहे त्याच्या शक्तीच्या जोरावर 800 अरब सूर्यमंडळ फिरत असतात, जसं आपल्या सूर्याभोवती ग्रह फिरत असतात. तर तुम्हाला अंदाज येईल की महासूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती किती असेल ज्याच्या भोवती अनेक अरब सूर्यमंडळ फिरत आहेत. एक गॅलेक्सीची गुरुत्वाकर्षण शक्ती जवळपास 1,00,000 प्रकाश वर्षे एवढी असते. अशी किमान 800 अरब सूर्यमंडळ आपल्या गॅलेक्सीमध्ये फिरत आहेत. अशा अनेक अरब गॅलेक्सी मिळून एक युनिवर्स तयार होतो
आणि असे अनेक खरब युनिवर्स 150 अरब प्रकाश वर्षाच्या घेऱ्यात आहेत, ज्याला आपण विजिबल युनिवर्स म्हणू शकतो. तर मग त्याच्या पलीकडे काय आहे बरं? हे तर विज्ञान पण स्पष्टपणे सांगू शकत नाही. आताचे विज्ञान केवळ मल्टीवर्स पर्यंतची माहिती सांगू शकते, पण आपली धरती त्या अनंत अनंत विश्वाच्या तुलनेत सुईच्या एका टोका एवढी पण नाही आहे. आपला जो सूर्य आहे ना, त्याच्यापेक्षा अनेक खरब मोठे सूर्य या विश्वात अस्तित्वात आहेत. 150 अरब प्रकाश वर्षांचे दर्शनी युनिवर्स सुद्धा शून्य शक्ती किंवा पॉवर इतका आहे. 150 अरब पर्यंतचे शून्य कलेचे ब्रह्मांड आहे आणि इथून पुढचे एक कलेचे ज्ञान घेण्यासाठी आपल्याला कला आणि कालचक्र समजून घ्यावे लागेल. विज्ञान पण हे ज्ञान जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की स्पेस किंवा अवकाश, काल म्हणजे वेळ आणि स्पीड किंवा वेग यामध्ये आपसात काय संबंध आहे. म्हणजे स्पेस, टाइम आणि स्पीड यामध्ये काय संबंध आहे हे जाणून घ्यायला उत्सुक आहे. आत्म्यामध्ये जेवढी शक्ती असते तेवढीच विचारांची शक्ती आणि जिद्द जास्त असते आणि या संकल्प शक्तीच्या जोरावर आत्मा वाटेल ते करू शकतो. परंतु आता आत्म्याची शक्ती नगण्य शिल्लक आहे आणि त्यामुळे त्याची आकलन शक्ती पण नगण्य आहे. त्याचा परिणाम म्हणून बुद्धी या 5 तत्वांमध्ये अडकून पडली आहे. परम ज्ञान समजल्यावरच केवळ आत्मा सगळी गुपितं जाणून घेऊ शकेल. आत्म्याला परम आत्म्याने रचले, परम आत्म्याला परमपित्याने रचले. पूर्ण बेहदच्या विश्वामध्ये परमपिता केवळ एक आहे आणि परम आत्मे मात्र अनेक आहेत. सर्वोच्च परमात्म्याने परमपित्याची रचना केली आणि परमपित्याने परम आत्म्याला रचले. परम आत्म्याने देवात्म्याला रचले आणि देवात्म्याने मनुष्य आत्म्याला रचले. आता मनुष्य आत्मे पण पतन होत होत 84 लाख योनी भोगत आहेत. बेहदचे विश्व समजून घेण्यासाठी आधी मी कोण आहे हे जाणून घेणे अत्यावश्यक असते. मी आत्मा आहे आणि शरीर तर आत्म्याचे कर्माचे एक साधन मात्र आहे. 5 तत्वांचे शरीर तर काहीच नाही. धरतीपासून 200 किलोमीटर वरच्या दिशेने जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती संपते तिथून आकाश तत्व सुरू होते. तसेच आपल्या स्थूल शरीरात पांचभौतिक वायवीय शरीर आहे आणि त्याच्या आतमध्ये आकाश तत्वाचे शरीर आहे. आकाश तत्वाच्या शरीराच्या आतमध्ये महत्वाचे शरीर असते आणि महतत्वाचे शरीराच्या आतमध्ये अंशमात्र परमतत्वाचे शरीर असते आणि तिथेच सर्व माहिती आणि आत्म्याला नियंत्रित करणारी शक्ती असते, जिला जागृत करून आपण सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर चार्ज करू शकतो आणि दिव्य दृष्टीने आपण दिव्य लोक, अनंत कोटी ब्रह्मांड, अनेक खरब खरब सूर्य आणि पूर्ण बेहदचे विश्व बघू शकतो. बेहदचे विश्व का बनले, कसे बनले, निराकारी विश्व कसे तयार झाले, विश्व निराकारीतून आकारी आणि आकारीतून साकारी कसे तयार झाले, बेहद विश्वाचा रचनाकार कोण आहे, लौकिक, अलौकिक आणि पारलौकिक विश्व कसं असतं. केवळ आपलं ब्रह्मांड नाही तर अशा अनंत कोटी ब्रह्मांडापासून गॅलेक्सी तयार झाली आहे आणि अनंत गॅलेक्सीपासून युनिवर्स तयार झाले आहे आणि अशा 10च्या पुढे 500 शून्य लावल्यास जी संख्या तयार होईल एवढे युनिवर्स आहेत. समुद्रकिनारी वाळूचे जेवढे कण असतील अंदाजे तेवढेच युनिवर्स आहेत. अमर्याद विश्व समजून घेण्यासाठी बुद्धी पण अमर्याद किंवा बेहदची पाहिजे आणि बेहदची बुद्धी येण्यासाठी आत्मा सत्वप्रधान पाहिजे. आज वायुमंडळात नकारात्मक ऊर्जा भरल्याने आत्मे तमोप्रधान झाले आहेत. नकळतपणे आत्मे श्वासावाटे नकारात्मक वायू घेत आहेत, ज्यामुळे आपले शरीर निगेटिव्ह झाले आहे आणि हे आपल्या विचारांना प्रभावित करत आहेत. आत्म्याची शक्ती जागृत करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाला बदलावे लागेल, ज्यामुळे आपल्या वायुमंडळात पण बदल होत जाईल. परम शांती. परम शांती. आपण प्रकरण 5 पाहू. अमर्याद विश्वाचे मालक किंवा बेहदचे वडील कोण? ऑलमाइटी ऑथॉरिटी कोण आहे? अल्टिमेट पारब्रह्म परमेश्वर कोण आहे? ज्याला मोहम्मद साहेब नूर म्हणतात, जीजस लाईट म्हणतात, तो कोण आहे? ज्याने एवढ्या मोठ्या दुनियेची रचना केली, एवढे युनिवर्स बनवले
अनेक खरब खरब गॅलेक्सी, अनेक अरब खरब सोलर सिस्टीम बनवल्या, तो कोण आहे? जो या विश्वाचा करता धरता आहे, त्याची शक्ती किती असेल? तो कुणीतरी असेलच हे विश्व चालवणारा. पण एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेळेचे गणित आणि नियंत्रण तो कसा साधत असेल बरं? साधं आपलं शरीर सुद्धा आत्म्याचं अस्तित्व संपल्यानंतर काम करायचं बंद करतं. मग हे अनेक खरब अरब युनिवर्सची दुनिया नुसती चालत असेल? छे, शक्यच नाही. याचा विचार करून ठेवा. या पूर्ण विश्वाच्या तुलनेत आपली पृथ्वी सुईच्या टोका एवढी पण नाहीये. आपली सोलर सिस्टम पण मोहरीच्या दाण्या एवढी देखील नसेल. कितीतरी अरब खरब गॅलेक्सी, कितीतरी अरब खरब युनिव्हर्सेस सुद्धा या बेहदच्या विश्वाच्या तुलनेत नगण्य आहेत. तर त्या परम सत्ताधीशापाशी किती शक्ती असेल? आपण अनुमान लावू शकतो का? आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे ना की अनेक अरब सूर्याची शक्ती सुद्धा त्या पारब्रह्म परमेश्वराच्या शक्तीच्या अंशमात्र आहे आणि म्हणून तो आपल्या अपार शक्तीनिशी या अवाढव्य विश्वाचे सृजन किंवा विसर्जन करतो. तर आपले हे परम शक्तिशाली बेहदचे वडील कोण आहेत हे आता आपण जाणून घेऊ. वडील किंवा बेहद या शब्दांची फोड करून आपण समजून घेऊ. वडील हे स्थूल शरीर असणारे असतात, कारण 5 तत्वांचे प्रत्येकाचे वडील तर असतातच. तसंच 3 तत्वांमधील देवतांचे पण वडील असतात, हे आपण पुराणातील कथेत बघतो. या ब्रह्मांडाचा पण बाप म्हणजे रचनाकार शिव, गॅलेक्सीचा रचनाकार किंवा बाप महाशिवा आहे. बाप म्हणजे रचनाकार. परंतु इथे आपण अमर्याद विश्वाबद्दल बोलतोय, तर अमर्याद याचा अर्थ समजून घेऊ. बेहद किंवा अमर्याद म्हणजे ज्याला काही मर्यादा नाही किंवा अंत नाही ते होय. ज्याची आपण कल्पना पण करू शकत नाही, जे आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे, ते बेहद. बेहदचे वडील हेच बेहदच्या विश्वाचे रचनाकार आहेत. बेहदचे विश्व आपण जाणतोच, तर जो अनंत अनंत मल्टिपल युनिव्हर्सेसचा रचनाकार आहे, तोच बेहदचा बाप आहे. बेहदचे वडील बेहदच्या विश्वाला जाणतात आणि त्याच्या आदी मध्य आणि अंताचे ज्ञान तेच देऊ शकतात. गीतेत सांगितले आहे की मी जो आहे जसा आहे तसा मला कुणीही जाणून घेऊ शकत नाही. असं असेल तर मग आपण परमात्म्याला कसं जाणून घेऊ शकतो? तर बेहदच्या वडिलांना आपण केवळ ज्ञानाद्वारे जाणून घेऊ शकतो. तर असे कोणते ज्ञान आहे ते आपण पाहू. या विश्वाचे पूर्ण रहस्य म्हणजे बेहदचा वर्ल्ड ड्रामा का झाला, कसा सुरू झाला, कुणी सुरू केला, तो सुरळीत कसा काय चालू राहतो, कोण चालू ठेवतो आणि कधीपर्यंत चालू ठेवतो. जी व्यक्ती या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तर देईल तोच फक्त बेहदचा बाप असू शकतो. सामान्य माणसाला या बेहदच्या विश्वालाच जाणून घेणं असंभव आहे असं वाटतं, तर तो सर्व शक्तिशाली पण तेवढ्याच प्रेमळ रचनाकाराची कल्पना सुद्धा करू शकणार नाही. म्हणून परमात्मा म्हणतात की मी जेव्हा येतो तेव्हा माझी ओळख मी स्वतःच करून देतो. बाकी सगळे मला जाणून घेऊ शकत नाहीत. परमशांती प्रकरण 6. बेहदचा योग कुणाशी असावा? आपण सर्वांनी शिवयोग कधी ना कधीतरी ऐकला असेलच, तर आपण सोपा असलेला शिवयोग आधी समजून घेऊ. शिव आणि योग अशी आपण मूळ शब्दाची फोड करून घेऊ. शिव आपल्या एका ब्रह्मांडाचा रचनाकार आहे. शिवाची 3 रूपे आहेत. पहिलं म्हणजे निराकारी, जो परमधामामध्ये राहतो. दुसरा आकारी, जो शिवपुरीत राहतो. आणि तिसरा साकारी, जो शंकर रूपाने कैलासावर राहतो. योग म्हणजे कनेक्शन किंवा आठवण करणे, ज्याचा आपण ध्यास लागणं म्हणतो ना, तसं परमात्म्याशी उठता बसता खाता पिता सतत कनेक्शन असणं किंवा एकरूप असणं म्हणजे योग. शिवाचा जप किंवा ध्यान करताना आत्मा शिवाशी एकरूप होतो, त्याला शिवयोग म्हणतात. शिवाचे ध्यान दोन्ही प्रकारचे केले जाते. एक निराकारी शिवाचे ध्यान आणि दुसरे ज्योतिर्लिंगाची पूजा केली जाते, जे निराकारी शिवाचे प्रतीक आहे. आत्मा जेव्हा निराकारी परमात्म्याची साधना किंवा आठवण करतो, तेव्हा आत्म्यामध्ये हळूहळू शक्ती येते आणि जसजशी तपस्या पूर्ण होईल तसा तो आत्मा निराकारी परमात्म्याच्या गावी म्हणजे परमधामामध्ये पोहोचतो. तसेच आकारी शिवाला आकारी रूपाने साधन करणारा शिवपुरीत पोचतो.
ज्याची साधना किंवा आठवण कराल त्याच्याशी जोडले जाल व त्याच्याकडे जेवढी शक्ती असेल तेवढीच तुम्हाला मिळेल असा नियम आहे. शिवयोगापेक्षा श्रेष्ठ महाशिवयोग म्हणजे गॅलेक्सीचा रचनाकार त्याचा योग होय. महाशिवाच्या संकल्पामुळे शक्तीचे अनेक तुकड्यांमध्ये विभाजन झाले आणि अनेक खरब शिवांची रचना झाली. म्हणूनच मी सांगतो की महाशिव शिवाच्या तुलनेत अनेक खरब जास्त शक्तिशाली आहे. आत्मा ब्रह्मांडाचे ज्ञान घेऊन महाशिवाशी कनेक्शन जोडून त्याच्याकडून शक्ती घेऊ शकतो आणि महाशिवाच्या लोकात म्हणजेच महापरमधाम इथं जाऊ शकतो. यालाच महाशिवयोग असं म्हणतात. याचप्रमाणे परम महाशिव जो युनिवर्सचा रचनाकार आहे त्याच्याकडून शक्ती घेऊन आत्मा परमधामामध्ये जाऊ शकतो. आता आपण बेहदचा योग काय आहे ते पाहू. आपण नियम पाहिला की तुम्ही ज्याची आठवण कराल त्याच्याकडूनच तुम्हाला शक्ती मिळते. मग मी कुणाशी कनेक्शन किंवा योग करावा? जर आत्म्याला अमर्याद पॉवर हवी असेल तर बेहदच्या रचनाकाराशी म्हणजे अमर्याद परमात्म्याशी कनेक्शन जोडावे लागेल, जो अमर्याद कलेच्या परमधामामध्ये राहतो आणि जो अनंत अनंत मल्टीवर्सेसचा रचनाकार आहे त्याच्याशी कनेक्शन म्हणजे योग. बेहदच्या बाबांशी कनेक्शन जोडण्यासाठी आत्म्याला सर्वात आधी आत्मस्वरूपात स्थिर व्हावे लागेल, कारण पॉवर तर आत्म्याला घ्यायची आहे ना. पॉवर घेण्यासाठी आत्म्याला देह आणि देहाचे सर्व संबंध विसरून फक्त आपले चित्तामध्ये अमर्याद परमधाम आणि आकारी स्थितीत राहून सर्वोच्च परमात्म्याकडून आपण शक्ती घेतोय असा भाव ठेवावा लागेल. बेहदच्या वडिलांच्या पाशी बेहदच्या कलेची शक्ती आणि परमप्रकाश आहे जो आपल्याला घ्यायचा आहे. ज्या प्रकारे एका सूर्याच्या प्रकाशात शक्ती असते त्याच्या अनंत पटीने जास्त बेहदच्या सूर्याचा परमप्रकाश शक्तिशाली आहे. असा अनुभव जेव्हा आत्म्याला होईल तेव्हा हा परमप्रकाश बेहदच्या आत्म्यामध्ये येईल आणि आत्मा शांत स्वरूप होत जाईल आणि आत्मा परमगतीला प्राप्त होईल. परमशांती प्रकरण 7. बेहदच्या विश्वाचे महापरिवर्तनासाठी महामंत्र. परमशांती. परंतु कुणाची परमशांती? परमशांतीचा शोध कुणी लावला? मनुष्य आत्मा तर पंचतत्वांच्या शरीरातील मायावी दुनियेत अडकून पडला आहे. त्याच्या पायावर सर्व सुखे लोळण घेत असून सुद्धा तो समाधानी का होत नाही? माणूस असा कुठल्या सुखाच्या शोधात आहे? आत्मा शांती का शोधत आहेत? आत्मा जरी परम सुख शोधत असला तरीही एक दिवस असा येतो जेव्हा आत्म्याला त्या परम सुखाचा पण कंटाळा येतो आणि नंतर तो आत्मा केवळ परम शांतीचा शोध घेतो. याचे कारणच आहे की आत्म्याचे मूळ स्वरूप परम शांतीचे आहे. आत्म्याच्या जन्माच्या वेळी त्याचा वास्तविक स्वभाव परम शांतीचा होता. आज आत्मे एवढे तमोप्रधान झाले आहेत की ते आपल्या मूळ स्वरूपाला विसरूनच गेले आहेत. जन्मोजन्मीचे दुःख भोगून आत्मा नकारात्मक विचारांचा झाला आहे. म्हणून आज आत्म्याला त्याच्या मूळ स्वरूपाची आठवण करून देण्याची गरज आहे. काही लोक ओम शांती म्हणतात. ओम शांती म्हणजे आ उ म म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि शंकर. तुम्ही या सगळ्यांकडून शक्ती घेताय का? एकेका ब्रह्मांडाचे करता धरता ब्रह्मा विष्णू शंकरच आहेत ना. पण आताची ब्रह्मांडाची स्थिती बघता त्रिदेव शक्तिहीन आहेत हे उघडच आहे. म्हणून आपल्याला आता परमशांती म्हटले पाहिजे, कारण आत्म्याचा खरा धर्म संस्कार परमशांतीचा आहे. जर तुम्ही परत परत परमशांती म्हणाल तर परमशांतीच्या लहरींचा अनुभव तुमच्या आत्म्याला येईल. फक्त परमशांती म्हटल्याने मनात परमशांतीचे भाव येतील. जेव्हा आपण परमशांती म्हणतो तेव्हा आपण अविनाशी ब्रह्मांडाकडून परमशक्ती अर्थात परमप्रकाश आणि परमतत्वांची शक्ती आपल्या आत खेचून घेतो. आत्म्याला ही स्मृती येते की मला परमशांतीचे स्वरूप धारण करायचे आहे. परत परत परमशांती म्हटल्यावर मनात जो भाव येतो त्याने सकारात्मक लहरी तयार होतात, ज्यामुळे आपल्या कारण शरीरात जे भाव आधीपासूनच रेकॉर्ड असतील ते पण बदलू लागतात आणि आपलं वलय पण सकारात्मक होत जातं. वलय सकारात्मक झाल्याने आपले कारण शरीर वायुमंडळातून देखील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करते आणि परमशांतीच्या लहरी ग्रहण करते. लहरींचा प्रभाव आपल्या कारण शरीरावर पडतो आणि कारण शरीराचा प्रभाव सूक्ष्म शरीरावर पडतो
आणि सूक्ष्म शरीरापासून आपले वलय तयार होते. आत्मे जेव्हा परमशांतीचे संकल्प करतात त्यापासून ज्या लहरी तयार होतात त्या पण वायुमंडळात जातात आणि परिवर्तन करतात. संकल्प किंवा विचार करणं हे पण एक कर्मच आहे ना. मग जेव्हा आत्मा परमशांतीचा विचार करतो तेव्हा त्याचे कर्म पण परमशांतीचे होतात आणि आत्मा परमशांतीचा अनुभव करतो. आत्मस्वरूपाच्या स्थितीत वारंवार परमशांतीचा संकल्प केल्याने आत्म्याच्या कारण शरीरात दबलेले परमशांतीचे संस्कार इमर्ज होऊ लागतात आणि अशा प्रकारे आत्मा एक दिवस परमशांतीला नक्की प्राप्त करतो. शेवटी आत्मा परमशांतीचा अनुभव करत करत सच्चिदानंद स्वरूपाची स्थिती अनुभव करतो. आत्मा हेच परमसत्य आहे. चित्त म्हणजे मन आणि आत्मा परमानंद स्वरूप तेव्हा अनुभवेल जेव्हा तो परमसत्य म्हणजे आत्म्याची सत्यावस्थापर्यंत पोचतो जो की परम शांत स्वरूप आहे. म्हणजे आत्मा परमशांतीचा संकल्प करत करत परम आनंद प्राप्त करतो आणि एक दिवस हाच आत्मा परमशांतीला प्राप्त होतो. बेहदच्या विश्व परिवर्तनासाठी महामंत्र बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे, महाशांती होत आहे, महाशांती होत आहे. हा मंत्र परत परत म्हटल्यावर आत्मा परमशांतीचा अनुभव करतो आणि त्याच्या आजूबाजूच्या वायुमंडळात परमशांतीच्या लहरी भरून राहतात आणि अशा प्रकारे आत्मा स्वतःला आणि इतरांना परमशांतीचा अनुभव करून देतो. परमशांती. परमशांती प्रकरण 8. विनाश नाही, आता होईल बेहदचे महापरिवर्तन. आपल्याला या दुनियेची अवस्था पाहून त्रास किंवा दुःख होत नाहीये का? की दुनिया भयान काळोखात ढकलली जात आहे असं वाटत नाही? एक हिंदी गीत आहे, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. तर दुनियेची अवस्था अशी का झाली आहे बरं? याला जबाबदार कोण आहे? स्थूल जगत जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि सूक्ष्म जगत जे डोळ्यांना दिसत नाही, जिथं अगणित आत्मे राहतात, ते सर्व खूप दुःखी आहेत आणि परमात्म्याचा मुक्तीसाठी धावा करत आहेत आणि सर्व अशांत आहेत. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही दुनिया अशांत आहेत. तर मग विनाशाचा काळ जवळ येऊन ठेपलाय असं आपण समजायचं का? अजूनही पुढच्या काळात दुनियेचं अजून पतन होईल का? आज सर्वत्र दुःख, पीडा, हिंसा, मतभेद, अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. खाण्याजोगे अन्नधान्य नाहीये, पिण्यासाठी पाणी नाहीये, श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा नाहीये. आताचं वायुमंडळ इतकं बिघडलं आहे म्हणून वाटतं की विश्व विनाशाच्या वाटेवर आहे. खरं विनाशाच्या ऐवजी हे विश्व पूर्वपदावर आणण्यासाठी काही दुसरा उपाय नाहीये का? हा विचार वारंवार मनात येतो. परमपित्याने या दुनियेच्या उद्धारासाठी दुसरा काही मार्ग योजून ठेवला असेल का? की तो परमपिता सुद्धा हे विश्व परिवर्तन करण्यास असमर्थ आहे? कितीतरी संस्था असं समजत आहेत की सुवर्ण युग येईल, पण कुणालाही परिवर्तनाची प्रक्रिया माहिती नाहीये. जेव्हा प्रत्यक्षात परिवर्तन होईल ते फक्त स्थूल जगतात नाही तर सूक्ष्म आणि कारण जगतात पण होणार आहे. तसंच गॅलेक्सी, युनिवर्स, मल्टीवर्स सर्व काही बदलून जाईल. जर आपल्याला जलद परिवर्तन व्हायला हवं असेल तर त्याच गतीने बेहदच्या मुलांनी ऑलमायटी ऑथॉरिटीशी कनेक्शन जोडणं पण अपेक्षित आहे. केवळ मंत्र जप करून परिवर्तन होणं शक्य नाहीये. जर आपल्याला वायुमंडळात आणि घरात परिवर्तन व्हायला हवं असेल तर आपल्याला योगशक्तीच्या द्वारे बेहदच्या परमपिता परमात्म्याकडूनच परमतत्व आणि परमप्रकाश प्राप्त करून घ्यावा लागेल. जेव्हा हे ब्रह्मांड तयार झालं तेव्हा सर्वात आधी देवी देवता तयार झाले. उदाहरणार्थ जेव्हा अवर्षण होतं तेव्हा सर्वजण पाऊस पडावा म्हणून इंद्रदेवाची पूजा करायचे. आजही या देवतांचा कोप होऊ नये यासाठी जपतप केला जातो. भारतात ठिकठिकाणी धर्मस्थळं आणि मंदिरं आपण पाहतो. जर देवी देवता शक्तिशाली असते तर या मंत्रांच्या द्वारे शक्ती घेऊन परिवर्तन करू शकले असते. पण पुरातन काळात देवी देवता शक्तिशाली होते हे आपण पुराणातील कथांमध्ये पाहतो. पण काळासोबत त्यांची शक्ती क्षीण झाल्याने देवी देवता मनुष्य योनीत आले. गीतेमध्ये सांगितलं आहे की ज्याचा तुम्ही सतत विचार किंवा ध्यान कराल मृत्यूनंतर तुम्ही त्यालाच प्राप्त व्हाल.
जर का आपल्याला सुख, शांती, परमप्रकाश, परमतत्व हवे असेल तर आपण डायरेक्ट ऑलमायटी ऑथॉरिटीलाच आठवा. तर तुमचं विकर्म विनाश होतील आणि तुमच्या आत्म्यामध्ये परमशक्ती येईल. जेव्हा आपल्या शरीरात परमतत्वांची शक्ती येईल तेव्हा आपला ऑरा किंवा वलयाद्वारे वायुमंडळात परिवर्तन होईल. जर का आपल्याला दुनियेला बदलायचं असेल तर आपल्याला नवीन दुनियेचं ज्ञान असलं पाहिजे. बेहदच्या नवीन शक्तींबद्दलचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आपण परम सत्य ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. जर शक्तिहीन आत्म्याला आळवत राहाल तर कचरा रूपी नकारार्थी ऊर्जा मिळेल. आपल्याला योगाद्वारे परमशक्तींना म्हणजे परम आकाश, परम वायू आणि परम अग्नीला आकृष्ट केलं पाहिजे, तरच परिवर्तन संभव होईल. बापूजींनी आपल्या भविष्यवाणीत सांगितलं आहे की आता विनाश होणार नाही तर महापरिवर्तन होईल. बापूजींनी सांगितलं आहे की बेहदचे वडील आपल्या ब्रह्मांडामध्ये गुप्त वेशात परिवर्तनाचे कार्य करत आहेत आणि ते लक्ष ठेवून आहेत जेणेकरून विनाश होऊ नये तर परिवर्तन व्हावे. कुणीही वडील आपल्या रचनेचा विनाश झालेला पाहू शकत नाही. तर हे तर बेहदचे वडील आहेत, दयेचे महासागर आहेत, मग ते विनाश कसा काय होऊ देतील बरं? आज सर्वत्र विनाशाच्या लहरी पसरताना आपण पाहतो आहोत. पूर्वी याच लहरींच्या फलस्वरूप दुसऱ्या विश्वयुद्धाची ठिणगी पडली होती आणि आता तिसऱ्या विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर आपण येऊन ठेपलो आहोत. विनाशाच्या संकल्पांनी पूर्ण दुनियेचं वायुमंडळ निगेटिव्ह झालेलं आहे. वायुमंडळ एवढं निगेटिव्ह झालेलं आहे की परिवर्तनाचे संकल्प करणं सुद्धा असंभव आहे. मग या पतित दुनियेचं परिवर्तन संभव आहे का? बापूजींनी आम्हाला आपल्या त्याग तपस्येच्या द्वारे बेहद विश्वाच्या परिवर्तनाचे अनमोल ज्ञान दिला की अखेर ही दुनिया कशा प्रकारे बदलेल आणि हे ज्ञान आजपर्यंत कुणीच दिलं नव्हतं. उत्तर जाणून घेण्यासाठी आधी प्रश्न समजून घ्यायला हवा. म्हणजे ही दुनिया कशी बदलता येईल हे शोधून काढण्यासाठी आधी ही दुनिया पतित कशी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे. बापूजींनी आपल्याला सांगितलंय की दुनिया पतित होण्याचे कारण आहे आत्म्याची शक्ती संपुष्टात येणं. आत्म्यांनी सततचा नकारात्मक विचार केल्यानं वायुमंडळ पण नकारात्मक झाला आहे. जर आपण वायुमंडळात बदल घडवू इच्छित असू तर मग आत्म्यांच्या नकारात्मक विचारसरणीला पूर्ण विराम द्यावा लागेल. म्हणूनच बापूजी म्हणतात की स्वपरिवर्तनातूनच विश्व परिवर्तन घडेल. आता तर महापरिवर्तनाची वेळ आहे. युग परिवर्तन व्हायच्या ऐवजी परमतत्व आणि परमप्रकाशाची नवीन दुनिया उदयाला येणार आहे. बापूजी बेहदचे नवीन अमरलोक स्थापन करण्यात पूर्ण वेळ आपल्या पूर्ण शक्तीनिशी काम करत आहेत. बेहदचे जे अमर्याद बच्चे आहेत त्यांच्यासाठी बेहदचा समय चालू झाला आहे. बेहदचे विश्व परिवर्तन खास करून बेहदच्या मुलांसाठी आहे जे बेहदच्या बापूजींना ओळखतात. त्या बेहद आत्म्यांना अमर्याद खुशी, परमानंद आणि परमसुखाचा अनुभव होईल. परिवर्तनाचे वेळी बेहदच्या आत्म्यांच्या कडे दिव्य दृष्टी आणि दिव्य शक्ती येईल. जसजसे 9 लाख आत्मे निसंकल्प होतील तसतसं बेहदचे विश्व परिवर्तन व्हायला सुरुवात होईल आणि हळूहळू ही परिवर्तनाची प्रक्रिया जलद गतीने वाढत जाईल. असं करता करता 33 करोड देवी देवता पण व्यक्त अवस्थेतून अव्यक्त स्थितीचा अनुभव करतील. भारत देशात परमप्रकाश उतरेल. भारत खरोखरीच सोन्याची चिमणी होईल. तत्व परिवर्तन होईल. जसजसा परमप्रकाश धर्तीवर येईल तसतसा वायू परमवायूमध्ये बदलेल. सर्व तत्व परमतत्वांमध्ये परिणत होतील. हळूहळू गॅलेक्सी, युनिवर्स, मल्टीवर्स पर्यंत परमप्रकाश भरेल आणि सर्व परमप्रकाशात बदलून जाईल. परमशांती. परमशांती. प्रकरण 9. स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन कशा प्रकारे होईल? एवढ्या अवाढव्य दुनियेचं परिवर्तन करण्याची क्षमता कुणाकडे आहे? ज्यानं विश्वाचं सृजन केलं तोच त्याचा विनाश किंवा परिवर्तन करू शकतो. उदाहरण, एक शिव केवळ आपले स्वतःचे ब्रह्मांड बदलू शकतो. महाशिव आपले महाब्रह्मांडाचे परिवर्तन करू शकतो. तसंच परम महाशिव आपल्या परम महाब्रह्मांडाचे परिवर्तन करू शकतो. जेव्हा या अनंत विश्वाचे परिवर्तन करायचं असेल तेव्हा तेही केवळ सर्वोच्च परमात्मा बेहदचे दादाजीच करू शकतात, कारण तेच या अनंत विश्वाचे मालक व रचनाकार आहेत.
बेहदच्या बापूजींनी कृष्ण अवतारात बेहदच्या आत्म्यांचे सृजन केले व या धर्तीवर गुप्त रूपाने परिवर्तनासाठी मनुष्य रूपात पाठवले. आज ते सर्व आत्मे मनुष्य अवतारात धर्तीवर अस्तित्वात आहेत. ते सर्व आत्मे अपेक्षित परिवर्तन करू शकले नाहीत. आता हे बेहदचे आत्मे बेहदचे ज्ञान समजून घेऊन बेहदचे विश्व परिवर्तन करायला सहाय्यक होतील. 108, 1008, 16,000 आणि 9,00,000 बेहदचे आत्मे आहेत. कृष्ण अवतारापासून ते आत्मे धर्तीवर आहेत. बेहदचे आत्मे परमप्रकाश आणि परमतत्वांपासून बनलेले आहेत, तर हदचे आत्मे आकाश, वायू आणि अग्नितत्व यापासून बनलेले आहेत आणि प्रत्येकाच्या आतील प्रकाशानुसार त्यांच्यापाशी वेगवेगळ्या शक्ती आहेत. हदच्या आत्म्यांची मुक्ती आणि बेहदच्या मुलांची जीवन मुक्ती होईल असं ठरलेलं आहे. जेव्हा सर्वोच्च परमात्म्याने या मल्टीवर्सच्या ब्रह्मांडात गडबड किंवा दोष पाहिला तेव्हा ते स्वतः गुप्त रूपात या ब्रह्मांडात आले. सुरुवातीला सर्व आत्मे परमतत्वांपासून बनलेले होते. नंतर हळूहळू 3 तत्वांची रचना झाली आणि नंतर 5 तत्वांची रचना झाली. स्थूल जगताचे कारण काय आहे हे समजून घेण्यासाठी सर्वोच्च परमात्मा धर्तीवर येतात. परिवर्तनाची प्रक्रिया एक टप्प्याटप्प्याने पार पडणारी प्रक्रिया आहे. यामध्ये तत्वांचे परमतत्वांमध्ये परिणमन होते. परिवर्तन एक परम शांतीची प्रक्रिया आहे. 108, 1008, 16,000 आत्मे जेव्हा निसंकल्प अवस्था धारण करतील तेव्हा बेहदचे वडील 9,00,000 आत्म्यांच्या समोर प्रत्यक्ष होतील. बेहदचे वडील अव्यक्त स्वरूपात प्रत्यक्ष होतील. अंतसमयी बेहदचे वडील बेहदच्या आत्म्यांना नजरेनेच कृतार्थ करतील. सर्व बेहदच्या आत्म्यांवर 5 तत्वांच्या शरीराचे आवरण चढलेले आहे. बेहदचे वडील जेव्हा बेहदच्या आत्म्यांना परमप्रकाश देतील तेव्हा ते बेहदचे आत्मे आपली शक्ती ओळखतील. एकेका बेहद आत्म्यामध्ये अनेक खरब सूर्यांच्या एवढा परमप्रकाश भरलेला आहे, परंतु ते मनुष्य अवतारात आपली शक्ती विसरून गेले आहेत. बेहदच्या जजमेंट डेला बेहद आत्म्यांना नेण्यासाठी परमप्रकाशाचे विमान येईल आणि बेहद आत्म्यांना साकारीतून म्हणजे 5 तत्वातून आकारी 3 परमतत्वांमध्ये आणि आकारीतून निराकारी म्हणजे परमप्रकाश आणि आत्मस्वरूप सोल कॉन्शियस आत्मे बनवण्यात येईल. परिवर्तनाच्या वेळेस हद आणि बेहदच्या आत्म्यांच्या वेळा किंवा समय वेगवेगळ्या असतील. उंचच उंच परमधामामध्ये बेहदचे आत्मे जातील. धरती पण परमतत्वांची होईल. जेव्हा मनुष्य प्राणी श्वास घेईल तेव्हा परम वायुतत्व आत प्रवेश करेल. मनुष्याची विचारसरणी बदलून जाईल. जेव्हा सूक्ष्म शरीरातील वायुतत्व बदलेल तेव्हा स्थूल शरीरातील वायुतत्व पण बदलून जाईल. नंतर मग मनातील विचार पण बदलून जातील. सतयुग किंवा स्वर्णयुगात आत्म्यांची सत्व गुणप्रधान अवस्था असते. त्याहीपेक्षा श्रेष्ठ असे बेहद आत्म्यांची हिरेतुल्य परमप्रकाशाची अवस्था होईल. हा मृत्यूलोक अमरलोक बनून जाईल. ही सृष्टी जन्ममरण विरहित होऊन जाईल. पूर्ण दुनिया परमतत्वांची आणि परमप्रकाशाची होईल. अविनाशी अमरलोक येईल. सतयुग, त्रेता, द्वापार आणि कलियुगाची शृंखला मोडून जाईल, कारण त्या सर्व या स्थूल धर्तीवरच्या घटना होत्या. आता अनंत अनंत ब्रह्मांडामध्ये कुठेही स्थूल तत्वे किंवा जन्ममरण शिल्लक राहणार नाही. सर्व काही परमतत्वांचे होऊन जाईल. विनाश होणार नाही. बेहदचे वडील या धरती आणि अनंत अनंत महाब्रह्मांडांचे परिवर्तन करण्यासाठी आले आहेत. त्यामुळे आता मुक्ती जीवन मुक्तीचे कार्य पण जोरात सुरू होईल. स्वपरिवर्तनातूनच विश्व परिवर्तन होऊ शकते, म्हणून आपण आधी स्वपरिवर्तन समजून घेऊ. व्यक्त स्वरूपातून अव्यक्त स्वरूप धारण करणं म्हणजे स्वपरिवर्तन होय. जेव्हा आत्मा स्वयंपरिवर्तन करतो तेव्हा त्याच्या शरीराचे पण परिवर्तन होऊन जाते. मग व्यक्त आणि अव्यक्त म्हणजे नेमकं काय? व्यक्त म्हणजे 5 तत्व आणि अव्यक्त म्हणजे परमप्रकाश. जेव्हा आत्मा परमप्रकाशात राहून स्वपरिवर्तन करतो तेव्हा तो आत्मा अंतवाहक शरीर धारण करतो. एक एक बेहदच्या आत्म्यामध्ये अनेक खरब सूर्यप्रकाशाची शक्ती असते. जेव्हा बेहदचे आत्मे स्वपरिवर्तन करतील तेव्हा वायुमंडळात परमप्रकाश पसरेल. जेव्हा 108, 1008, 16,000 आणि 9,00,000 बेहदचे आत्मे स्वपरिवर्तन करतील
तेव्हा तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये परमप्रकाश पसरेल. याप्रमाणे बेहदचे विश्व परिवर्तन सुरू होईल. नंतर एक धरती बदलेल, मग एक सोलर सिस्टम बदलेल, एक गॅलेक्सी बदलेल, नंतर युनिवर्स बदलेल आणि असं करता करता आपले 100 कला म्हणजे 100 गुणांचे ब्रह्मांडाचे म्हणजे पूर्णच्या पूर्ण मल्टिवर्सेसचे परिवर्तन होत जाईल आणि अशा प्रकारे मृत्यू लोकाचे अमर लोकात रूपांतर होईल. इथे आता पुन्हा कधीही 5 तत्वांची दुनिया असणार नाही. बेहदचे विश्व परिवर्तन होणार आहे. केवळ या धरतीचेच नाही तर संपूर्ण विश्वाचे मल्टिवर्सचे परिवर्तन होणार आहे. हा मृत्यूलोक अमरलोक होणार आहे. तत्वांपासून परमतत्वांची दुनिया तयार होणार आहे. हदच्या आत्म्यांना मुक्ती आणि बेहदच्या आत्म्यांना जीवनमुक्ती मिळणार आहे. आताचा बहुमूल्य वेळ आहे, तोपर्यंत सर्वांनी बेहदच्या वडिलांना आठवत म्हणजे योगाद्वारे आठवत राहिले पाहिजे. आत्म्यामध्ये शक्ती आली की विकर्म विनाश होतील. जेव्हा परिवर्तनाची वेळ सुरू होईल तेव्हा 33 कोटी देवी देवता तर आपापल्या मूळ ब्रह्मांडामध्ये निघून जातील. बेहदचे आत्मे पण बेहदच्या परमधामामध्ये निघून जातील. मल्टिवर्सेस चिरंतन काळासाठी अमरलोक बनून जातील. परमशांती प्रकरण 10. बेहदचे सहयोगी कसे व्हावे. आपण बेहदची परम महाशक्ती आहोत. जर हा मंत्र लक्षात ठेवला तर आपण अनस्टॉपेबल होऊन जाऊ आणि आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही. आपल्याला आपले दिवसाचे 60,000 सेकंद हाच संकल्प आणि विचार करण्यात घालवायचे आहेत की आपण सर्व आत्मे परमतत्व परमज्योती सूर्याच्या प्रमाणे प्रकाशित झालेले आहोत. जेव्हा 108, 1008, 16,000 आणि 9 लाख आत्मे सूर्याच्या प्रमाणे प्रकाशमान होतील आणि पूर्ण वायुमंडळ बदलून जाईल. जेव्हा आपण परमतत्वाच्या सागरासमान होऊ तेव्हा वायुमंडळात असं काही परिवर्तन येईल की सामान्य माणूस कुठल्याही प्रकारच्या विषय विकाराचे चिंतन करू शकणार नाही, कारण आत्ताचे वायुमंडळ आपल्या आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह लहरींना येऊच देणार नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की ज्ञानासमान पवित्र बनवणारी कुठलीही वस्तू किंवा तत्व नाही आहे. ज्ञानामध्ये असीम आनंद आहे व ज्ञानाने परम सुख प्राप्त होते. जेव्हा आपल्या आत्म्याच्या चेतनेचा स्तर वाढतो तेव्हा आत्म्यामध्ये बल येते, शक्ती येते. आपल्याला आपली बुद्धी अमर्याद परमात्म्याशी एकरूप करायची आहे. आपल्याला परम सुखाचा अनुभव कधी होईल. जेव्हा आपल्यामध्ये परमप्रकाश येईल व त्याने तुम्ही भरून जाल तेव्हा जी तुमची रचना तुमच्या 100 ट्रिलियन सेल्स मधून निघाली आहे, मग ती साकारी असो, सूक्ष्म जगतात असो किंवा पारलौकिक जगतात असो, त्यांना ते सुख शांतीचा अनुभव करतील. तुमच्या रचनेला जे काही पाहिजे असेल ते प्राप्त होईल. मुक्ती हवी असेल तर मुक्ती आणि ज्ञान हवे असल्यास ज्ञान मिळेल. जर तुम्ही अमर्याद असाल तर तुमच्या रचनेला पण अमर्याद आनंद देऊ शकाल. तुम्ही आपल्या रचनेला जीवनमुक्ती मिळवण्यासाठी निमित्त होऊन जीवनमुक्तीदाता बनाल. आपल्याला फक्त बेहदच्या वडिलांवर निश्चय आणि विश्वास ठेवायचा आहे आणि कर्मयोग करायचा आहे. बाकी सगळे बेहदचे वडील करून घेतील. वायुमंडळाला जर बदलायचं असेल तर बापूजींचे ज्ञान ऐका, तर तुमची अवस्था चढती कला होईल आणि तुमचे विचार बेहदमध्ये जातील आणि पवित्र होतील. आपला ऑरा म्हणजे वलय पवित्र आणि पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचे होईल. नेहमी हाच संकल्प करत राहा की आपल्या प्रत्येक श्वासातून परमतत्व आपल्या आतमध्ये भरत आहेत आणि बाहेर वायुमंडळात पण पसरत आहेत. आपल्या चहूबाजूनी शुद्ध आणि पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचे कवच बनले आहे. आपल्या हृदयात मेंदूपेक्षा 5,000 पट जास्त शक्ती असते, हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. जर आपण बेहदच्या वडिलांना मनापासून आठवण करीत असलो तर आणि बापूजींशी लवलीन अवस्थेत एकरूप होऊन राहत असाल तर आपल्या आतमध्ये अनंत अनंत ब्रह्मांडाच्या शक्ती येतील. ज्ञानाशिवाय दुसरा काही विचारच करायचा नाही आहे. जसजशी आपल्या आत्म्याच्या शक्ती वाढतील तसतसे बेहदचे ज्ञान आपल्याला समजायला लागेल. बेहदच्या मुलांना सततचा संकल्प करायचा आहे की मी एक बेहदच्या बेहदची परम महान आत्मा आहे. याच्यातून बेहदच्या लहरी तयार होतील. सतत हाच विचार करायचा आहे की मी बेहदच्या बेहदची परम महान आत्मा आहे. मी भ्रूमध्याच्या ठिकाणी राहतो.
माझे रचनाकार बेहदचे दादाजी आहेत आणि मला बेहदच्या स्वपरिवर्तनासाठी बेहदच्या दादाजींच्याकडून परमप्रकाशाची शक्ती घ्यायची आहे. आकारी स्वरूपात सुद्धा निराकारी रूपाच्या सर्वोच्च परमात्म्याकडून पावर घेताना आपल्याला संकल्प करायचा आहे की बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. ह्याने तुमचा ऑरा पण चांगला होईल. जेव्हा आत्मा आत्मस्वरूपाची अनुभूती करतो तेव्हा त्यांच्या बुद्धीमध्ये बेहदचे वैराग्य येईल. मर्यादित वस्तूंबद्दल वैराग्य येईल. आत्म्यामध्ये शक्ती येईल. आत्मा प्रकाशाच्या स्वरूपाचा अनुभव करेल. जेव्हा आत्मा आत्मस्वरूपाची अनुभूती करेल तेव्हा त्यांच्या कारण आणि सूक्ष्म शरीरात परमतत्व येतील. तुम्ही परमसुखाचा अनुभव कराल. तुमचा ऑरा पण परमतत्वांचा होईल. बुद्धी नेहमी बेहदच्या ज्ञानात राहतील आणि स्वपरिवर्तनातूनच विश्वपरिवर्तन होईल. ज्ञानसार: 8 तास बेहदच्या ज्ञानासाठी अभ्यास करावा. आत्मस्वरूपाचा अनुभव करावा. ऑरा क्लीन करावा. ऑरा परम लाईटने भरलेला राहील. त्याच्यासाठी योग करा. वायुमंडळाचे परिवर्तन करा. परमतत्व परम लाईट परमात्म्याकडूनच घ्या. आपण आतमध्ये हाच पुरुषार्थ करा की मी बेहदची परम 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 चांगला किंवा चांगली आहे. आपल्याला बुद्धीद्वारे बेहदच्या कलेच्याही पार जायचे आहे आणि बेहदच्या शक्तींना आठवा आणि बेहदच्या वडिलांकडून शक्ती घ्यायची आहे असा संकल्प करा. परम शांती. परम शांती. प्रकरण 11. आत्मस्वरूपात परम लाईटची प्राप्ती. आज सर्वजण जाणतात की हे शरीर आत्मा चालवतो आणि आत्म्याच्या अस्तित्वाला सर्व धर्म मानतात. कुणी त्याला आत्मा म्हणतात, कुणी रूह म्हणतात, तर कुणी सोल असं म्हणतात. आत्मा आपल्या मेंदूच्या मध्यावर राहतो. अजून आधुनिक विज्ञान पूर्णपणे आत्म्याचे अस्तित्व मान्य करत नाही, पण त्यांच्या मते आत्मा एक कॉन्शियस एनर्जी आहे जी जागृत आहे. आत्मा भ्रूमध्याच्या ठिकाणी राहतो. आपल्या शास्त्रानुसार आत्म्याला ब्रह्मस्वरूप पण म्हटलं जातं. ब्रह्म म्हणजे प्रकाश. शिवाच्या निराकारी रूपाला ब्रह्म म्हणतात. आत्मस्वरूपाची अनुभूती करण्यासाठी आधी हा संकल्प वारंवार करत राहा की मी आत्मा आहे. चालता फिरता काम करताना सतत हाच पुरुषार्थ करा की मी आत्मा आहे. यामुळे प्रत्येकाला आपल्या अशरीरीपणाचा अनुभव होईल. आत्मा एक ज्योती स्वरूप आहे. आज या तमोप्रधान वायुमंडळात मनुष्याला आत्मस्वरूपाचा अनुभव करणं खूप कठीण आहे. आत्मस्वरूपाची अनुभूती आत्म्याला परमात्म्याशी जोडले गेल्यानंतर होऊ शकते. गीतेमध्ये पण लिहिलं आहे की तू देह आणि देहाचे सर्व संबंधितांना विसरून आत्मस्वरूप हो आणि मला म्हणजे परमात्म्याला आठवत राहा. म्हणजे ध्यानात राहा तर मी तुझी सर्व पाप नष्ट करून टाकीन. आत्मा जेव्हा निराकारी शिव परमात्म्याशी जोडला जातो तेव्हा त्याच्यात शक्ती येते आणि कारण शरीरात पण शक्ती येते. थोडं विकर्म विनाश पण होतात, पण त्या शक्तीचा चुकीचा उपयोग जसं अतिविचाराने आणि संकल्प प्रयोग केल्याने ती शक्ती वाया जाते. आत्मस्वरूप होऊन आपण जेव्हा परमात्म्याला आठवतो तेव्हा आत्म्यात शक्ती येते. साधू संत गुरु यांना भजल्याने काही शक्ती मिळत नाही. गीतेत पण सांगितलं आहे की ज्याचे तुम्ही ध्यान कराल त्यालाच प्राप्त व्हाल. म्हणून योग नेहमी सर्वोच्च परमात्म्याशीच लावावा. नेहमी थेट बेहदच्या पॉवर हाऊसशीच योग लावावा. आत्मस्वरूपाची अनुभूती कशी होईल? ती अनुभूती करण्यासाठी आत्म्यामध्ये शक्ती पाहिजे. फक्त मी आत्मा आहे असं म्हटल्याने आत्मस्वरूपाची अनुभूती होत नाही. हा एक लांब लचक पुरुषार्थ आणि अभ्यास आहे. अंतिम पुरुषार्थ मनाचे मौन आहे. अंतर्मुखी सदासुखी दिव्य स्वरूप धारण करणं हे आहे. बेहदच्या वडिलांचे रूप धारण केल्याने विकर्म विनाश होतात. आत्मा हलका होतो. अतींद्रियांना सुखाचा अनुभव होतो. धर्तीवर राहून 5 तत्वांमध्ये परमतत्वाच्या स्वरूपाचा अनुभव होतो. व्यक्त स्वरूपातून अव्यक्त स्वरूप धारण करण्याचा अनुभव होतो. बेहदचे विश्व परिवर्तन निश्चितच होईल. परम शांती. परम शांती. प्रकरण 12. यूट्यूब चॅनलची महत्त्वपूर्ण माहिती. बापूजींच्या बेहद ज्ञानसागरात सर्व बेहदच्या आत्म्यांचे स्वागत आहे. इथं खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा. बापूजींच्या चॅनलमध्ये 500 पेक्षा जास्त मुलाखतींचे व्हिडिओ आहेत. काही विशेष व्हिडिओंची माहिती खाली दिलेली आहे. लाईफ आफ्टर डेथ,
मृत्यु के बाद का जीवन भाग 1 और भाग 2। क्या पति पत्नी का पिछले जन्मों का रिश्ता होता है? आत्मा के 10 अद्भुत रहस्य। भविष्य की दुनिया पार्ट 1 और 2। मृतक आत्मा को क्यों याद न करें, उनकी फोटो क्यों न लगाएं, उनके कल्याण के उपाय। सदी का श्रेष्ठ वीडियो, कैसे जन्मी थी मौत। मोस्ट पावरफुल वाइब्रेशन जो यूनिवर्स को बदल सकते हैं। कल की अवतार, बेहद की परम महाशांति मंत्र का अर्थ। मृत्यु और पुनर्जन्म के बीच का समय। वर्ल्ड ड्रामा, समय चक्र। जजमेंट डे, आत्म स्वरूप में परम लाइट की प्राप्ति। सीक्रेट ऑफ योगा, योग कैसे करें। ब्रह्मांड के सर्जन का रहस्य। आध्यात्मिक ज्ञान का महत्व। दुनिया परिवर्तन की भविष्यवाणी। कारण शरीर की वासना से मुक्ति। श्रीमद् भगवत गीता सार। मोक्ष और जीवन मुक्ति का रहस्य। अति गुप्त कर्मों का फल जिसका साक्षी खुद और खुदा हो। काला जादू और अध्यात्म। सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर के रहस्य। तीसरे नेत्र की विस्तृत जानकारी। परम महाशिव योग। आत्मबल को कैसे बढ़ाएं। बेहद के अविनाशी परम धाम का वर्णन। समय यात्रा। मंगल ग्रह पर जीवन। शक्तिपात का अनजाना सच। बापूजी के जीवन का परिचय। 36 यक्ष के प्रश्न, युधिष्ठिर का जवाब। 60 सुपर इंटेलिजेंट रॅपिड फायर प्रश्नोत्तर। लोकांच्या सोयीसाठी बापूजींच्या चॅनलवर प्लेलिस्ट तयार आहे, जी नावे खालीलप्रमाणे आहेत. अनस्पोकन ट्रुथ, इंटरव्ह्यू विथ बापूजी. यामध्ये असे काही प्रश्न आहेत जे आपले अस्तित्व जाणून घ्यायला मदत करतील. अध्यात्माच्या मार्गाने चालताना स्वतः आणि त्या परमात्म्याशी निगडीत असे अनेक अकल्पित रहस्य जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओंची मदत होईल, म्हणून ते अवश्य पाहायला हवेत. यामुळे आपले जीवन पूर्णपणे बदलून जाईल. आजच बापूजींचे यूट्यूब चॅनल सर्च करताना लिहा बापूजी दशरथभाई पटेल किंवा सर्च करा www.youtube.com अनंत 98251. यावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे नवीन सर्व व्हिडिओ आपण सहजपणे पाहू शकाल. व्हिडिओ पाहून झाल्यावर लाईक आणि सुंदर कमेंट्स करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स वाचून इतरांना पण बेहद ज्ञानात येण्याची स्फूर्ती मिळत राहील. यासोबतच माँ का दिव्य संदेश या चॅनलवर आपले काही व्हिडिओ मराठी भाषिकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत. त्यांची यादी खालीलप्रमाणे. मृत्यू पश्चात जीवन भाग 1 आणि 2. खरी शुद्धता, मन, बुद्धी, संस्कारांची पवित्रता. महाभारत भाग 1 आणि 2. मेलेल्या आत्म्याची आठवण का करू नये. मी कोण आहे, शरीर की आत्मा. आत्मस्वरूपात परमप्रकाशाची प्राप्ती भाग 1 आणि 2. परमेश्वर खरंच अस्तित्वात आहे का. आत्मस्वरूपाची प्राप्ती भाग 1 आणि 2. सुखाची परिभाषा काय आहे. नकारार्थी लोकांच्या सोबत कसे वागावे आणि परम शांतीच्या लहरी कशा पसरवाव्या. शिव मनुष्यात प्रवेश करतात का. मनुष्याची निर्मिती कशी झाली. मृत्यू कसा जन्मला. मानव, देवदूत, आत्मा, विद्युत चुंबकीय क्षेत्र. कलियुगात दुःखाचा कहर झालाय तरीही देव डोळे मिटून बसलाय की काय. आत्मस्वरूपाची अनुभूती. कारण शरीर आणि महाकारण शरीर. सुप्रीम कल्की अवतार भाग 1, 2, 3, 4. आत्म्याचे 10 आश्चर्यकारक रहस्य. जुळी, तिळी किंवा अनेक गर्भप्रसूती मागचे रहस्य काय आहे. पती पत्नीचे मागच्या जन्माचे नाते असते का. प्राणशक्ती, प्राण ऊर्जा याविषयीचे पूर्ण सत्य. समांतर युनिवर्स अस्तित्वात आहेत का. प्रतिभा जन्मजात असते की प्राप्त केली जाऊ शकते. अनेक धर्म पृथ्वीवर कसे आले. 60 आध्यात्मिक सुपरफास्ट प्रश्नोत्तरे.
36 आध्यात्मिक सुपरफास्ट प्रश्नोत्तरे. न कळत झालेल्या पापाचे प्रायश्चित्त कसे करायचे? आत्मा मिल्की वे गॅलेक्सी पार करू शकतो का? सर्वांना विनंती आहे की वरील सर्व व्हिडिओच्या लिंक आपल्या जवळच्या नातेवाईक व मित्रांसोबत व्हॉट्सअपच्या द्वारे शेअर करा, जेणेकरून पूर्ण दुनियेत हे परमज्ञान पोचू शकेल. तुमचा एक छोटासा प्रयत्न समस्त दुनियेला बदलून टाकेल. कुठलेही कर्म कधीही वाया जात नाही. सर्वांचे कल्याण होवो हीच सदिच्छा. परम शांती. अनंत पटेल. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी ईमेल ID आहेत ananta@paramshanti.org, ankur@paramshanti.org. तुम्ही आमच्याशी बापूजींच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर पण संपर्क साधू शकता. यूट्यूब चॅनलचा पत्ता आहे www.youtube.com/anant98251, वेबसाईट www.paramshanti.org. फेसबुकसाठी https://www.facebook.com discoveryofnewworld.com. इंस्टाग्रामसाठी http://instagram.com बापूजी दशरथभाई पटेल. आमचा पत्ता विश्व परिवर्तक ईश्वरीय विद्यालय, केअर ऑफ राधे कम्युनिटी हॉल, चैनपूर बस स्टँड जवळ, न्यू रानीप मार्ग, चैनपूर, अहमदाबाद 382470, गुजरात, भारत. परम शांती. परम शांती. प्रकरण 13. माजींचे दिव्य संदेश. मी सर्व भाऊ बहिणींना इथे बेहदच्या बाबांचा एक संदेश देऊ इच्छित आहे. बेहदचा अंतिम समय सुरू झाला आहे. आता अंतिम पुरुषार्थ करण्याची नितांत गरज आहे. बेहदच्या परमात्म्याचा परिचय करून देण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. तसंच सर्वांना हा पण संदेश द्यायला हवा की सर्वोच्च परमात्मा म्हणजेच बेहदचे बाबा धर्तीवर आले आहेत आणि बेहदचे कार्य चालू झाले आहे. ते अविनाशी दुनिया आणि नवीन दुनियेच्या निर्मितीचे ज्ञान देत आहेत. साकार रूपामध्ये बेहदचे सर्वोच्च परमात्मा धर्तीवर कार्य करत आहेत. आता अशी वेळ आली आहे जेव्हा पूर्ण विश्वामध्ये बेहदच्या बाबांचा साक्षात्कार होईल. पूर्ण अमर्याद आणि मर्यादित दुनियेत बेहदचे बाबा प्रत्यक्ष होतील. मी हा संदेश यासाठी पण सर्वांच्या पर्यंत पोचवू इच्छित आहे जेणेकरून अंतसमयी कुणी दोषारोपण करू नये की बेहदचे बाबा धर्तीवर अवतरले आणि आम्हाला कुणी कळवलंच नाही. कारण व्यक्त समय आता संपत आला आहे आणि अव्यक्त समय आणि दुनिया सुरू होणारच आहे. अचानक सर्व काही घडणार आहे. बेहदचे बाबा बेहदच्या लेकरांना दिव्य अलौकिक विमानाने परमप्रकाश आणि परमतत्वांच्या दुनियेत घेऊन जाणार आहेत. या स्थूल दुनियेचं परिवर्तन परमतत्वांमध्ये होऊन जाईल. मुक्ती आणि जीवनमुक्तीची प्रक्रिया पण सुरू होईल. जेव्हा परमतत्व आणि परमप्रकाश धर्तीवर येतील तेव्हा कमकुवत आत्मे त्या शक्तीला सहन देखील करू शकणार नाहीत. म्हणून आतापासूनच आपल्याला तीव्र पुरुषार्थ करायचा आहे आणि आपले संकल्प विश्व परिवर्तन करण्यासाठी खर्च करायचे आहेत. आता अंतिम उत्थान म्हणजेच उडान करण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. सर्वोच्च परमात्मा आपल्याला बेहदच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी आले आहेत, जिथे सर्वत्र परमतत्व आणि परमप्रकाश आहे. भविष्यात येणारं युग हे अविनाशी युग अमरलोक होईल आणि बेहदचं परिवर्तन होऊन जाईल. सायलेन्स म्हणजे योगाच्या शक्तीने नवीनतेची लाट येईल. परम शांती. परम शांती. आता आपण परम महासंकल्प म्हणजे काय ते बघू. एफर्मेशन्स. मी एक बेहदची परम 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 महान आत्मा आहे. मी परमात्म्याच्या समान ब्रह्मस्वरूप आत्मा आहे. मी बेहदची विश्व कल्याणकारी आत्मा आहे. मी बेहदचे विश्व बदलण्यासाठीचा एक निमित्त मात्र आत्मा आहे. मी बेहदची परम शांत स्वरूप आत्मा आहे. मी बेहद परमानंद स्वरूप आत्मा आहे. मी कर्मयोगी आणि तपस्वी रूप आत्मा आहे. मी आत्मा परमप्रकाशापासून बनलेलो आहे. मी परम दिव्य लाईट स्वरूप आत्मा आहे. मी प्रकाशासमान परमप्रकाश स्वरूप आहे. मी परमसुखी आत्मा आहे. माझे स्वरूप दिव्य लाईट आणि परमशक्तीने भरपूर आहे. माझा आत्मा आणि शरीर परम लाईट आणि परमतत्वाने भरलेला आहे. मी बेहदची परम 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 महान आत्मा आहे.
माझे स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीर परम लाईटद्वारे चार्ज झालेले आहे. माझ्या चहूबाजूनी बेहदच्या परम 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 महाशांतीच्या लहरी आहेत. माझ्या वलयाद्वारे परम शांतीच्या लहरी चहूबाजूनी पसरत आहेत. समस्त जगतात परम शांती पसरत आहे. समस्त ब्रह्मांडात परम 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 महाशांती होत आहे. संपूर्ण ब्रह्मांडात, गॅलेक्सीत आणि युनिवर्समध्ये परम शांती होत आहे. स्थूल जगत, कारण जगत आणि महाकारण जगतात परम शांती आणि परम सुख होत आहे. मी देवदूत आहे. माझे शरीर निरोगी आणि चांगले आहे. बेहदचे परम 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 चांगले होत आहे. मी बेहदच्या परमधामामध्ये स्थित असून परम आनंदात आहे. माझ्या चहूबाजूनी परम प्रकाश आहे. माझे आभावलय परम प्रकाश आणि दिव्य लाईटने भरलेले आहे. मी बेहद खुश आणि सुखी आत्मा आहे. मी संपन्न, संपूर्ण आणि पवित्र बेहदची आत्मा आहे. मी बेहदच्या परमपिता परमात्म्याचा अंश आहे आणि बेहदचा महान आत्मा आहे. मी बेहदचा परम 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 महान आत्मा आहे. संपूर्ण विश्वात बेहदची परम 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 महाशांती होत आहे. याच दृढ संकल्पामुळे वायुमंडळात परम शांती मंत्रांच्या लहरींच्या द्वारे बदल होईल आणि समस्त ब्रह्मांड आणि लोकांमध्ये परम शांती होईल. प्रबळ अशा संकल्प शक्तीने निश्चितपणे विश्व परिवर्तन होईलच. परम शांती. परम शांति सोचो बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की